हॅलो हाय नमस्कार, मी स्नेहा. थँक्यू फॉर वॉचिंग स्नेही डायरीज अँड वेलकम बॅक टू माय चॅनल अँड वेलकम बॅक फ्रॉम द किचन. तर आज मी काय रेसिपी शेअर नाही करत आहे, पण म्हटलं फणसाची भाजी खूप दिवसांनी करत होती, तर म्हटलं तुमच्यासोबत करूया. सो इथे मी फणस जे आहे ते कापायच्या टायमाला मी शूट करायला विसरून गेले, बट मी इथे कापून ठेवले आहेत आणि याला बॉईल करून घेतले, तुम्ही बघू शकता. आणि हे एकदम असे प्रॉपर बॉईल करायचे, म्हणजे एक मिनटं, हे असे पूर्ण असे प्रॉपर बॉईल करायचे. म्हणजे तुम्ही असं हाताने हे कराल ना, तेव्हा ते हे सॉफ्ट झाले पाहिजे ते असे. सो असं मी बॉईल करून त्याला ठेवलं आहे. आधी टोपात केलं तर ते होतच नव्हतं, सो मी कुकरमध्ये एक शिटी काढली आणि मग ती बॉईल झाली. सो आता पटापट याला फोडणी देऊन टाकते. तर तुमच्यापैकी कोणी कोणी खाल्ली आहे फणसाची भाजी? कारण लहानपणी मी आईच्या गावी जायचे, म्हणजे नानीच्या घरी, म्हणजे आईच्या घरी. सो तिथे माझी मावशी होती ना, ती फणसाची भाजी खूप छान करायची. सो तिथून मी जी फणसाची भाजी खायला स्टार्ट केली ती मला खूप आवडते. आणि हे खूप सीझनल भेटतं, कारण हल्ली आता ते छोटे छोटे फणस येतात तेव्हा जाऊन ह्या भाज्या भेटतात. काही काही ठिकाणी भेटतात नॉर्मली, बट आता सध्या तरी सीझनल आहे. आणि मग दीदी गावाला गेल्या होत्या, सो तिकडून त्यांनी ते आणलं आणि मला हे खूप आवडतं म्हणून त्यांनी आमच्या घरी दिलं आहे. सो म्हटलं आता हे बनवूया आणि बघू. मावशीच्या हातासारखी तर टेस्ट नाही आहे माझ्या, कारण तसं ती बनतच नाही. कारण तुम्ही प्रयत्न केला त्या पद्धतीने करायचा, पण ती टेस्ट कधीच नाही आली. सो जसं येतं तसं बनवून ओके होते, पण हो. सो आता इथे टोप गरम करत ठेवलं. आता याच्यात मी तेल ओतणार आणि मग फोडणी देणार. फोडणीसाठी मी यूज करते तेजपत्ता, मिरची आणि एक मिनिट. ओके, सो फोडणीसाठी मी यूज करते हा तेजपत्ता, मिरची आहे, काळी मिरी आहे आणि दालचिनीचे तुकडे आहेत 2-3. सो ते फोडणीमध्ये टाकणार आहे. आणि इथे मी कांदा वाटून घेतलेला आहे. हे बघा, त्यात मी आलं, लसूण आणि मिरची टाकून दिली आहे. सो सेपरेट असं पेस्ट करायला लागणार नाही. सो त्याची ही फोडणी दिल्यानंतर मग हे त्याच्यात डायरेक्ट टाकेल. सो असं काही आहे प्रोसेस. बघू ती बनल्यानंतर कशी लागते. आणि याच्यानंतर जेव्हा ते ब्राउनिश होतील तेव्हा त्याच्यात मी ॲड करणार टोमॅटोची प्युरी. आपलं नॉर्मल कांदा टोमॅटोचं वाटत आहे सगळ्याचं नाही. आता हा थोडासा गोल्डन ब्राऊन झाला की मग टोमॅटोची प्युरी मी ॲड करेन. सो टोमॅटोची प्युरी ॲड केली आहे इकडे. सो ती कुक होते. मग मी भाजी टाकेन, मसाला टाकेन आणि भाजी टाकेन आणि मग याला कुक करायला ठेवून देईन. ओके, तर मी ती कांदा टोमॅटोच्या प्युरीमध्ये मसाले ॲड करून मग हे जे फणस आहेत ते ॲड केलेले आहे. सो आता साईड बाय साईड हे कुक होत राहतील. तोपर्यंत हे कुक होते, तोपर्यंत मी माझी ग्रीन टी पिऊन घेते. तर भाजी इकडे रेडी झालेली आहे, तुम्ही बघू शकता. रोहितला जेवण वाढलेलं आहे. फणसाची भाजीसोबत ठेचा पण दिला आणि वाटाण्याची भाजी पण दिली आहे. त्याला जी आवडेल तो खाईल, म्हणजे ऑप्शनल आहे त्याच्याकडे. तर आपण रोहितचा रिव्ह्यू घेऊया माझ्या फणसाच्या भाजीवर. खाऊन सांग रोहित, कशी वाटली? मीठ कमी असेल, थोडं तिखट जास्त असेल. बरोबर आहे. खरंच ना, मला मीठ कमी लागलं, पण मी टेस्ट केलं तेव्हा चिकन सारखी झाली आहे बोलतो. ओ माय गॉड. The next day. फुलं द्या ना मावशी. हो. ओके, सो फायनली मी देवळातनं जाऊन आलेली आहे. आणि हा जो व्हिडिओ असेल तो 2 व्हिडिओचा कंबाईंड असेल, कारण त्या दिवशी त्याच्यानंतर मला काहीच शूट करता नाही आलं. सो मी सांगू शकली नाही की ते कसं आहे कसं नाही टेस्ट त्याची. बट हे म्हटलं आजच्या व्हिडिओमध्ये कंटिन्यू करूया, कारण एंड पण नव्हता घेतला. तर आता या व्हिडिओला इथेच एंड करते. आय होप तुम्हाला माझा हा छोटासा आजचा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. भेटूया लवकरच नवीन ब्लॉगमध्ये. बाय.